नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आपण पॉलिटीला सुरुवात केली होती आणि आता आपला राज्यपाल हा टॉपिक सुरू आहे. आपला मागचा टॉपिक उपराष्ट्रपती होता. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती बघितला. आता राज्यपालावरती आयोगाने जेवढे आतापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत तेवढे आपण बघूयात. 40 पेजेसचं पीडीएफ आहे. प्रश्न खूप जास्त आहेत आणि महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे एक ना एक प्रश्न डिटेलमध्ये बघायचा आहे. आणि पुन्हा एकदा सांगणे, सगळ्यांना नोटिफिकेशन ॲपच्या थ्रू आली असेलच, पण तरीही ज्यांनी कुणी अजूनही टेलिग्राम जॉइन केलं नसेल, आपण टेलिग्रामचं चॅनल आत्ताच म्हणजे नवीनच सुरू केले. याच्या अगोदर आपण टेलिग्रामवरती नव्हतो. पण आता जे कुणी विजय सहस्त्र बॅचचे स्टुडंट असतील त्या प्रत्येकाने टेलिग्राम जॉइन करून घ्या. कारण या पीडीएफमध्ये इथून पुढे आता महाराष्ट्राचा इतिहास आपण आजपासून सुरू केलाय. त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास समजा पहिला टॉपिक, दुसरा टॉपिक, तिसरा टॉपिक या पद्धतीने आपण चालूयात. आणि जे जे महत्त्वाचे मुद्दे आता मी यामध्ये जे काही स्पष्टीकरण तुम्हाला दिले ना इतिहासामध्ये, तर ते तुम्हाला रेफरन्स बुकमध्ये काही मुद्दे मिळणार नाहीत. ते तुम्हाला इकडे पीडीएफमध्ये दिलेले आहेत. पण जे मुद्दे तुमच्या रेफरन्स बुकमध्ये आहे आणि इम्पॉर्टंट आहेत ते पण तुम्हाला इकडे मी सांगेल, की ह्या गोष्टी आपण या पीडीएफमध्ये दिलेल्या नाहीत. ह्या इथे नोट डाऊन करून घ्या. त्या प्रश्नाच्या खाली त्या गोष्टी लिहून घ्यायच्या. जागा आपण भरपूर दिली आहेत, लक्षात घ्या. हे बघा, आता हा प्रश्न, या प्रश्नाच्या इथे एवढी जागा आहे. इथे ज्या गोष्टी नोट डाऊन करायला सांगितल्या तेवढ्या नोट डाऊन करायच्या शॉर्ट्समध्ये, एकदम शॉर्टमध्ये लिहायचे. या पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्या. आपण 5 विषयाचे जे काही 5 तुमचे पूर्ण लेक्चर झाल्यानंतर जे काही बंच तयार होईल ना, त्या बंचची तुम्ही एक्झाम जवळ आल्यानंतर एका दिवसात एक बंच संपू शकता, लक्षात घ्या. एका दिवसात 2ही संपू शकता, 2 विषय कव्हर करू शकता, पूर्ण पीवायक्यू. आणि एंडिंगला तुम्हाला हेच करायचंय. आपण समजा हा प्रश्न आहे समजा राज्यपालाच्या संबंधात आणि त्याच्या अधिकारांविषयी विचारले, मग लगेच त्याचे कार्यकारी अधिकार कोणते सगळे लिहून घ्यायचे आणि शॉर्टमध्ये एकदम कीवर्ड्स लिहायचे फक्त. या पद्धतीने सगळा बंच जेव्हा एंडिंगला, बिलकुल तुम्ही आता थोडासा वेळ घेते तुमचा 2 मिनिटं मी, बिलकुल टाइमपास करायचा नाहीये. एका लेक्चरची एक म्हणजे असं नका करू की टेलिग्रामला मी माहिती आज तुमचा राज्यपाल टॉपिक केला, राज्यपालची तिकडे माहिती मी टाकली, तुम्ही वाचली दिली सोडून. वाचून सोडून देऊ नका. ती लगेच एक्स्ट्रा माहिती इकडे नोट डाऊन करत चला. शेवटला बघा थोडासा तुम्हाला त्रास होईल सुरुवातीला, पण एंडिंगला म्हणजे जेव्हा पूर्ण इतिहास संपला, पूर्ण पॉलिटी संपली, पूर्ण हिस्ट्री म्हणजे जिओग्राफी संपलं, त्यावेळेला तुम्हाला एंडिंगला जो बंच तुमच्याकडे असेल ना, तर तो कुणाकडे नसेल. तुमच्या बाकीच्या ज्या स्टुडंट म्हणजे सगळे करणार लेक्चर, पण जे पूर्ण रूल फॉलो करतील त्यांच्याकडचा जो शेवटचा बंच असेल तो एकदम परफेक्ट रिव्हिजनसाठी असणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्यात त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत. चला आता तुमचा थोडा वेळ न घेता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊ. पहिला प्रश्न आहे बघा, राज्यपालाच्या संबंधी पुढील विधानांपैकी कोणतं विधान योग्य आहे? योग्य विधानं आपल्याला विचारलेत. त्यांना राजनैतिक अधिकार असतात. आता हे तुमच्या आन्सर कीमध्ये तुम्हाला योग्य उत्तर दिलं असेल बघा, तुमच्याकडे बुक असेल तर, पण हे चुकीचं आहे. दुसरं आहे, त्यांना लष्करी अधिकार नसतात. बरोबर, लष्करी अधिकार नसतातच. त्यांना राज्याच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना नियुक्त करण्याचे अधिकार नसतात. बरोबर. ब आणि क बरोबर आहे, लक्षात घ्या. पहिलं का चुकीचं आहे? कारण राजनैतिक अधिकार म्हणजेच डिप्लोमॅटिक पॉवर्स ज्या आहेत त्या फक्त राष्ट्रपतींना असतात आणि लष्करी अधिकार जे आहेत हे फक्त भारताच्या राष्ट्रपतींकडे तिन्ही दलांचे सरसेनापती म्हणून असतात. हे आपण कलमामध्ये बघतो. राज्यपालांकडे असं कोणताही अधिकार आहे का? नाही. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते. राज्यपाल केवळ त्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रपतींना काय देतात? सल्ला देऊ शकतात. स्वतः नियुक्ती करू शकत नाही. म्हणून दुसरं आणि तिसरं त्या ठिकाणी बरोबर आहे. चला, राज्यपालांना प्रामुख्याने कार्यकारी, विधी, वित्तीय आणि न्यायिक अधिकार असतात. हे लक्षात घ्यायचं. आणि ते कोणते आहेत ते आपल्या रेफरन्स बुकमध्ये लगेच डिटेल वाचून घ्यायचं. चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता राज्यपालांचा स्वेच्छाधीन अधिकार नाही? कोणता स्वेच्छाधीन अधिकार नाहीये? राज्यांमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस करू शकतात. अध्यादेश नाही. अध्यादेश काढू शकत नाही. दुसरंच त्या ठिकाणी चुकीचं आहे. लक्षात घ्या. विधेयक राष्ट्रपतीकडे विचारार्थ रोखून ठेवू शकतात. राज्याच्या प्रशासकीय आणि कायदेविषयक बाबींमध्ये मुख्यमंत्र्यांकडून माहिती पण मागवू शकतात. फक्त अध्यादेश काढण्याचा अधिकार, लक्षात घ्या, राष्ट्रपती टॉपिकमध्ये आपण बघितलंच आहे. पहिला ऑप्शन बरोबर आहे. दुसरा ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे दुसरा ऑप्शन बरोबर म्हणजे काय? अध्यादेश नाही काढू शकत. आपल्याला प्रश्नात काय विचारलं? काय नाही असं विचारलं ना. मग अध्यादेश काढण्याचा अधिकार हा कलम 213 हा राज्यपालांचा स्वेच्छाधीन अधिकार नसून तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरावा लागतो. लक्षात घ्या. 123 नुसार राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात. बरोबर. वट हुकूम शब्द वापरतो आयोग किंवा अध्यादेश. आणि 213 नुसार कोण? राज्यपाल. पर्याय पहिला चुकीचा आहे, कारण 356 नुसार राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस करणं हा त्यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे. तिसरं पण चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न काय सांगतो की राज्यपालाचे स्वेच्छाधीन अधिकार कोणते नाही, त्याच्यामध्ये फक्त हा नाही आणि हे बाकीचे बरोबर आहे. पण आता आपल्या याच्यानुसार काय, हे चुकीचं. 356 नुसार राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस करणं हा त्यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे. 200 नुसार, कलम 200 नुसार राष्ट्रपतींकडे राखून ठेवणं, विधेयक जे आहे ते राष्ट्रपतींकडे राखून ठेवणे आणि हा स्वेच्छाधीन अधिकार आहे. कलम 167 नुसार माहिती मागवणं हा त्यांचा घटनात्मक अधिकार किंवा कर्तव्य आहे.
संविधानिक अधिकार, घटनात्मक अधिकार, ह्या गोष्टी याच्यावरती प्रश्न आपल्याला आयोग विचारतो. चला पुढे, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारलं. 4 विधानं आहेत. बघा, राज्यघटना राष्ट्रपतींना त्यांच्या विवेकाधिकाराने कोणतेही कार्य करण्याचा अधिकार देत नाही. कोणतं चुकीचं आहे? हे बरोबर आहे. एखाद्या गंभीर किंवा निंदनीय अथवा भ्रष्टाचाराशी निगडीत गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला मंत्री बनण्याच्या संदर्भातील सल्ला राज्यपालांना देण्यापासून मुख्यमंत्र्यांना घटनात्मकदृष्ट्या कोणीही प्रतिबंध करू शकत नाही. हे पण बरोबर. राज्यपाल त्यांच्या स्वतःच्या मतानुसार अशा व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात ज्याची विधानसभेमध्ये बहुमत मिळण्याची शक्यता आहे आणि ते विधानसभा पूर्णपणे स्थापन करण्यापूर्वीच या अधिकाराचा वापर करू शकतात. अशी कृती राज्यपालांचा अप्रामाणिकपणा स्थापित करणार नाही. आता वरीलपैकी एकही नाही, म्हणजे कोणतं चुकीचं नाहीये. लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतींना स्पष्ट विवेकाधिकार दिलेले नाहीत, परंतु राज्यपालांना कलम 163(1) नुसार स्पष्ट विवेकाधिकार आहेत. आणि हे आपल्याला आयोग काय करेल, वन लाईनर प्रश्न विचारू शकतो, किंवा मग पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे, कोणतं चूक आहे. आणि भविष्यामध्ये असा प्रश्न जर आला की भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपालांना स्पष्ट विवेकाधिकार राष्ट्रपतींना स्पष्ट विवेकाधिकार दिलेले आहेत, परंतु राज्यपालांना नाही, मग आपल्याला वाटतं येस बरोबर असेल. पण लक्षात घ्या, राज्यघटनेत राष्ट्रपतींना स्पष्ट विवेकाधिकार दिलेले नाही, परंतु राज्यपालांना 163(1) नुसार दिलेले आहेत. दुसरं बरोबर आहे, मंत्री कोणाला बनवायचं हा मुख्यमंत्र्याचा विशेषाधिकार आहे. जोपर्यंत ती व्यक्ती अपात्र ठरत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यावर राज्यपाल काय असतात, बंधनकारक असतात. तिसरं पण बरोबर आहे, त्रिशंकू विधानसभेच्या परिस्थितीमध्ये राज्यपाल आपल्या विवेकाधिकारामध्ये मुख्यमंत्र्याची निवड करू शकतात. सर्वोच्च न्यायालयानेही त्याला योग्य ठरवलेलं आहे. आणि चौथं सुद्धा बरोबर आहे, वरील तिन्ही विधानं म्हणजे कायदेशीर आणि घटनात्मक दृष्ट्या योग्य असल्यामुळे चुकीचं विधान नाही, हे लक्षात घ्या. चला, चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलं. आता बघा, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, आपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे 2 टॉपिक बघताना सगळे प्रश्न विधानात्मक होते. सगळे म्हणजे जवळपास 95% प्रश्न विधानात्मक होते आणि काही कलमावरती वगैरे होते. आता लक्षात घ्या, विधानात्मक प्रश्नाचा म्हणजे वापर जास्त केलेला आहे, म्हणून आपल्याला विधानं इथे आपली सिली मिस्टेक होतात. लक्षात घ्या, आपल्याला इथं पुन्हा विचारलं काय, बरोबर विधानं ओळखायचे. आता तुम्हाला सगळे विधानं आणि खाली हे दिसत असेल. बघा, लक्षात घ्या, पहिलं विधान, अर्थविधेयक नसलेल्या संपूर्ण विधेयकाचा पुनर्विचार करावा असा संदेश देऊन ते परत पाठवण्याचा राज्यपालांना अधिकार नाही. आणि आपल्याला विचारलं काय प्रश्नात, कोणकोणते बरोबर आहे, बरोबर विधानं खालीलपैकी कोणतं बरोबर आहे. पहिलं चुकीचं आहे. दुसरं बघा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यामध्ये राज्यपालांना आदिवासी जमातीच्या कल्याणासाठी मंत्री नेमण्याची विशेष जबाबदारी पार पाडावी लागते. चूक. 6व्या परिशिष्टामध्ये तरतुदीनुसार आसाममध्ये आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंदर्भात राज्यपालांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत, हे बरोबर. आणि उच्च न्यायालयाचे स्थान धोक्यात असणारे विधेयक राज्यपाल स्वइच्छेने राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात, तर हे पण बरोबर. केवळ क चुकीचं आहे. लक्षात घ्या, म्हणजे क बरोबर कशानुसार, प्रश्नानुसार. आता तुम्ही इथं थोडंफार तुम्ही कन्फ्यूज होणार. लक्षात घ्या, प्रश्नात काय विचारले, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. बरोबर विधान कोणतं आहे, फक्त क बरोबर आहे, हे बाकीचे चुकीचे आहेत. आता लक्षात घ्या, बघा, राज्यपालांना अर्थविधेयक जे आहे ते सोडून इतर विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवण्याचा अधिकार आहे कलम 200 नुसार, म्हणजे पहिलं विधान काय, चुकीचं. बघा, दुसरं विधान, 94व्या घटनादुरुस्तीनुसार बिहारला वगळून म्हणजे छत्तीसगड, झारखंड आणि मध्य प्रदेश आणि परत ओडिशा या राज्यामध्ये आदिवासी कल्याण मंत्री नेमणं बंधनकारक आहे. कर्नाटक यामध्ये येत नाही. आपल्याला प्रश्नात म्हणजे ऑप्शनमध्ये दिलं होतं त्या विधानामध्ये कर्नाटक, तर कर्नाटक येत नाही, हे लक्षात घ्या. आणि घटनादुरुस्ती 94 आहे. क बरोबर आहे, कारण 6व्या परिशिष्टानुसार आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराममधील स्वायत्त जिल्हा परिषदांच्या बाबतीत राज्यपालांना विशेष अधिकार आहे. ड चुकीचे, जर विधेयक उच्च न्यायालयाची स्थिती धोक्यामध्ये आणत असेल तर ते राष्ट्रपतींसाठी राखून ठेवणं राज्यपालावर बंधनकारक आहे, हे ते केवळ स्वइच्छेवरती अवलंबून नाही. चला, 5वा प्रश्न, राज्यपालांना विधिविषयक अधिकार आहेत, मग ते कोणकोणते. बघा, राज्य मंडळामध्ये भाषण देण्याचा अधिकार आहे, विधानसभा विसर्जित करण्याचा आहे, अध्यादेश जारी करण्याचा, मंत्रिमंडळ बरखास्त. चूक. बघा, लक्षात घ्या, कलम 175 आणि 176 नुसार राज्यपाल विधिमंडळामध्ये काय करू शकतात, अभिभाषण करू शकतात. कोणत्या कलमानुसार करू शकतात, 175, 176. 174 नुसार विधानसभा विसर्जित करणे हा त्यांचा विधिविषयक अधिकार आहे, बरोबर. त्यानंतर 213 नुसार अध्यादेश काढणं हा विधिविषयक अधिकार आहे. मंत्रिमंडळ बरखास्त करणं हा त्यांचा कार्यकारी अधिकार आहे, लक्षात घ्या, विधिविषयक नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, हे तुम्ही लिहून घ्या, कार्यकारी कोणते आहेत, विधिविषयक कोणते आहेत, स्वेच्छाधिकारमध्ये कोणकोणती येतात, हे सगळं लिहून घ्या. चला पुढे, राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांची नियुक्ती करतात, 155. लक्षात घ्या, पहिला ऑप्शन आहे 153, समोर लिहून घ्या, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल.
154 राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालांच्या ठायी निहित असेल. 155 राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती आपल्या सहीनिशी मोहरबंद पत्राद्वारे करतील. आणि 157 राज्यपालांची नियुक्ती होण्यासाठी पात्रता, उदाहरणार्थ भारताचा नागरिक आणि 35 वर्ष पूर्ण अशी पात्रता आहे. 30 वर्ष पण आयोग कधी कधी विधानात देतं, हे लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न बघा. स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालांची असते. खालीलपैकी कोणती राज्य याच्याशी संबंधित आहेत? काय? स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याची कोणाची जबाबदारी आहे? राज्यपालाची. त्याच्यामध्ये कोणते राज्य येतात? महाराष्ट्र येईल, गुजरात येईल, कर्नाटक येईल, तमिळनाडू येणार नाही, लक्षात घ्या. कलम 371(2) कलम 371(2) नुसार महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि गुजरातमधला सौराष्ट्र कच्छ याच्यासाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याची विशेष जबाबदारी कुणाकडे? राज्यपालांकडे आहे. 371(j) याच्यानुसार कर्नाटक, हैदराबाद, कर्नाटक प्रदेश साठी देखील विशेष तरतूद आहे. तमिळनाडू या राज्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मंडळाची तरतूद आहे का? संविधानामध्ये केलेली नाही. चला पुढे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती कलम राज्य विधिमंडळाशी राज्यपालांच्या संबंधाशी संबंधित घटनात्मक तरतुदींचं विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त आहेत असं विचारलं. मग त्यामध्ये मित्रांनो 163, 64 आणि 67 येईल. आणि हे ना पाठच करून घ्या. ही कलम खूप महत्त्वाचे प्रश्न येतो बघा. 163 कलम सांगतं की राज्यपालांना त्यांच्या कार्यामध्ये मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असेल. कलम 163 राज्यपालांना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी कोण असेल? मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असेल. 164 नुसार मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतील आणि इतर मंत्र्याची नियुक्ती राज्यपालांकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार केली जाईल. काय? मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करेल? राज्यपाल. आणि इतर मंत्री जे असतील त्यांची नियुक्ती कोण करेल? राज्यपालांकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार केली जाईल. म्हणजे मुख्यमंत्र्याचा सल्ला बंधनकारक. चला पुढे. 167 राज्यपालांना माहिती देणं हे मुख्यमंत्र्याचं काय कर्तव्य आहे. प्रशासकीय आणि कायदेविषयक निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना देणं बंधनकारक आहे. काय? 167 काय सांगतो? राज्यपालांना माहिती देणं हे मुख्यमंत्र्याचं काय कर्तव्य आहे आणि प्रशासकीय आणि कायदेविषयक निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना देणं बंधनकारक आहे. चला इतर पर्यायामधील कलम जसं की कलम 161 हा क्षमादानाचा अधिकार आहे. 165 महाधिवक्ता आणि 168-79 विधिमंडळाची रचना ही थेट मंत्रिमंडळ राज्यपाल संबंधाशी निगडीत नाही. बाकीचे ऑप्शन जे आहेत ना इथं जे एक्स्ट्रा कलम दिलेले आहेत ते पण तुम्हाला सांगितले, ते लगेच साईडला लिहून घ्या. चला खालीलपैकी कोणतं विधान भारतातील राज्यांच्या राज्यपाल पदाबाबत खरं नाही असं विचारले आणि कुणाबद्दल आहे? राज्यपालाबद्दल. बघा 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून एकाच व्यक्तीची नियुक्ती शक्य आहे का? हो. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात, बरोबर. राज्यपाल हे राज्याचे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात, हे पण बरोबर. एखाद्या राज्याच्या राज्यपालाचे कार्यालय म्हणजे केंद्र सरकार अंतर्गत एक रोजगार आहे, हे चूक आहे. एखाद्या राज्याच्या राज्यपालांचे कार्यालय म्हणजे केंद्र सरकार अंतर्गत एक रोजगार आहे. स्पष्टीकरण लक्षात घ्या. पहिला ऑप्शन बरोबर आहे. 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती होऊ शकते. म्हणजे महाराष्ट्र, झारखंड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या म्हणजे राज्यांसाठी 2 राज्यांसाठी एक राज्यपाल असू शकतो. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार? 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार. दुसरा ऑप्शन कलम 155 नुसार राज्यपालांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींकडून केली जाते. 155 नुसार राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक किंवा नामधारी प्रमुख असतात, तर मुख्यमंत्री वास्तविक प्रमुख. जसं राष्ट्रपती बघताना आपण बघतो की राष्ट्रपती नामधारी प्रमुख आहेत आणि पंतप्रधान वास्तविक प्रमुख आहे, तसंच इथे पण काय? राज्यपाल घटनात्मक किंवा नामधारी आहेत आणि मुख्यमंत्री वास्तविक आहे. चौथा ऑप्शन चुकीचं आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने 1979 मध्ये स्पष्ट केलं की राज्यपाल हे एक स्वतंत्र घटनात्मक पद असून ते केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील किंवा अधीनस्थ रोजगार नाही, हे लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालयानं 1979 मध्ये सांगितलं की राज्यपाल हे एक स्वतंत्र पद आहे, घटनात्मक पद असून केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील किंवा अधीनस्थ रोजगार आहे का? नाही. म्हणून चौथं विधान चुकीचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा. राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कुणास पदावरून हटवू शकतात? राज्यपाल पदावरून कुणाकुणाला काढू शकतात? एक गोष्ट लक्षात घ्या, राष्ट्रपती कुणाकुणाची नियुक्ती करतो आणि कुणाला पदावरून काढू शकतो. राज्यपाल कुणाची नियुक्ती करतो, पदावरून काढू शकतो, हे लक्षात घ्या. समजा काही अधिकार असे आहेत की राज्यपाल एखाद्या व्यक्तीची नेमणूक करू शकतो पण त्याला पदावरून काढण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. मग यावरती आपल्याला एक प्रश्न विचारतो, जिथे एक्सेप्शन तयार होतं ना तिथं आपल्याला एक प्रश्न विचारत असतो, लक्षात घ्या. तर आता राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कुणाला पदावरून हटवू शकतात? तर राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला पण नाही,
राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला पण नाही, राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष आणि वरीलपैकी कोणालाही नाही त्याचं ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर असेल. लक्षात घ्या. आता स्पष्टीकरणात तुम्हाला सांगते. राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच आपली MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती हे राज्यपाल करतात. अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती कोण करतंय? राज्यपाल करतं. पण त्यांना पदावरून हटवण्याचा अधिकार कुणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. एवढं लक्षात घ्या. आपले MPSC आहे. MPSCचे अध्यक्ष सदस्य कोण निवडणार? आपले राज्यपाल निवडणार. पण त्यांना पदावरून कोण काढणार? राष्ट्रपती काढणार. राज्य मानवाधिकार आयोग यांच्याही अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती कोण करणार? राज्यपाल. पण त्यांना केवळ राष्ट्रपती पदावरून काढू शकतात. थोडक्यात ज्यांना नियुक्त करण्याचा अधिकार राज्यपालांना असतो त्यातील काही महत्त्वाच्या संवैधानिक पदावरील व्यक्तींना हटवण्याचा अधिकार कुणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. आणि याच्यावरती आपल्याला आयोग फसवत असतो. लक्षात घ्यायचं. चला पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅश यांच्याकडे देण्यात आली. संविधानाचं कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी सत्ता कुणाकडे रे? राज्यपालांकडे. लक्षात घ्या. राज्याची सर्व कार्यकारी सत्ता राज्यपालांच्या ठायी विहित असेल. खालीलपैकी कोणत्या कलमात सांगितले असा प्रश्न पुढचा आला तर 154 कलम आहे. आणि या सत्तेचा वापर स्वतः किंवा त्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकाऱ्यांमार्फत ते करू शकतात. राज्याचा सर्व कारभार राज्यपालांच्या नावानं चालत असतो. चला पुढचा प्रश्न बघा. राज्यपालांच्या संबंधित खालीलपैकी कोणती विधानं सत्य आहेत? सत्य विधानं कोणती आहेत? राज्यपाल हे पहिल्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या संसदेच्या सभागृहाचे किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असू शकत नाही. बरोबर. राज्यपालांच्या कार्यकाळामध्ये त्यांचं वेतन आणि भत्त्यामध्ये कपात केली जाणार नाही. बरोबर. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. बरोबर. वरीलपैकी सगळे बरोबर आहेत. लक्षात घ्या. आता स्पष्टीकरण बघा. कलम 158 नुसार राज्यपाल पदावरील व्यक्ती संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावी. कोणत्या कलमानुसार? 158व्या कलमानुसार. दुसरं विधान. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या सेवा शर्ती किंवा आर्थिक लाभांमध्ये त्यांना तोटा होईल असा बदल करता येईल का? नाही. 156व्या कलमानुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जी असेपर्यंत पद धारण करतील. कोणत्या कलमानुसार? 156. सगळे कलम पाठ करा. महत्वाचे. पहिले 100 तर मुखपाठच करा आणि तिथून पुढचे जेवढे महत्वाचे जसं राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांचे कलम पाठ करायचे. लक्षात घ्या. 158 नुसार राज्यपाल पदावरील व्यक्ती संसदे म्हणजे कोणत्याही याचा सदस्य नसावी. 158 सदस्य नसावी असं कीवर्ड लिहून घेत जा. छोटे शब्द लिहून घेत जा. जास्त मोठे सेंटेन्स लिहित बसू नका. 156 नुसार राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत एवढा शब्द लिहून घ्या. मग तुम्हाला ते समोरचं समजून जाईल. चला पुढचा प्रश्न बघा. एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त असेल तर त्यांना द्यावयाची वित्तलब्धी आणि भत्ते म्हणजे समजा आता आपण वरच्या एका प्रश्नात बघितलं की राज्यपाल 2 राज्याचा एक राज्यपाल नियुक्त होऊ शकतो. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांसाठी एक राज्यपाल असू शकतो. पण मग त्यांचं वेतन म्हणजे त्यांचा पगार कसा होणार? लक्षात घ्या. राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे दोन्ही राज्यातून विभागून त्यांचा पगार होत असतो. जेव्हा एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती होत असते तेव्हा त्यांचं वेतन आणि भत्ते हे संबंधित राज्यामध्ये विभागून त्या ठिकाणी दिले जातात. ही विभागणी कोणत्या प्रमाणामध्ये असावी हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. आयोग पुढच्या वेळेस प्रश्न विचारताना कसा प्रश्न विचारतो की ही विभागणी जी आहे ही कोणत्या प्रमाणात असावी हे ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. आणि आपण ते वाचल्यासारखं वाचतो. चला वरचे प्रश्न सगळे बरोबर आहेत म्हणजे चौथा ऑप्शन हे पण बरोबर असेल ते चूक असतं. लक्षात घ्या. म्हणून आपण ते फ्लोमध्ये वाचतो किंवा तिथं थोडं जरा प्रेशर पण असतं आपल्यावरती तर राष्ट्रपतींनाच असतो हे लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न. 14वा प्रश्न बघा. राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथनं बरोबर आहेत? आता पुन्हा काय दिलेलं आहे? 4 विधानं आहेत आणि आपल्याला कोणतं बरोबर आहे? राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. बरोबर. आत्ताच वरती बघितलं. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात का? हो. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षांसाठी असते का? हो. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. बरोबर. सगळे विधानं बरोबर आहेत. बघा. कलम 156 नुसार राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतील. राज्यपाल राष्ट्रपतींना उद्देशून स्वतःच्या स्वाक्षरीनं कधीही राजीनामा देऊ शकतात. सर्वसाधारणपणे त्यांचा कार्यकाळ किती? पद स्वीकारल्यापासून पुढे 5 वर्ष. 5 वर्षाचा कार्यकाळ संपला तरीही त्यांचा उत्तराधिकारी पद धारण करेपर्यंत ते आपल्या पदावरती राहतात. चला पुढचा प्रश्न. राज्यपाल पदाबाबतच्या तरतुदींची कलम घटना दुरुस्त्यांशी जुळणी करायची. आता लक्षात घ्या. घटक राज्याकरिता राज्यपाल पदाची तरतूद. राष्ट्रपतीकडून नेमणूक. एका व्यक्तीची 2 किंवा अधिक घटक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक आणि भारताच्या राष्ट्रपतींची पदमुक्तता. आता मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या घटना दुरुस्तीनुसार एका व्यक्तीची 2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी नेमणूक होऊ शकते. तर 7वी घटना दुरुस्ती म्हणजे कचं जर 2 उत्तर असेल तर असा एकच ऑप्शन आपल्याला इथं दिसतोय.
बाकीचे कट होतील, म्हणून दुसरा ऑप्शन बरोबर आहे. लक्षात घ्या, घटक राज्यांसाठी राज्यपाल कलम 153 प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. लिहून घ्या 153 प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. 155 राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतील. 7वी घटनादुरुस्ती 1956 एकाच व्यक्तीची नियुक्ती शक्य आणि 156 राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात, म्हणजे राष्ट्रपती त्यांना पदमुक्त करू शकतात. चला खालील जोड्या लावा. पुन्हा कलमावर प्रश्न बघा. आतापर्यंत सगळे विधानावर 15 प्रश्न बघितले. आता कलमावरचा प्रश्न, म्हणजे तुम्हाला कळतंय का कल कसा त्या ठिकाणी होतोय. आता वरचे जे 15 प्रश्न होते ते आता रिसेंटली विचारलेले सगळे प्रश्न होते ना. आपण कसं येतो 2024, 23, 22, 21, 20, 19, 18 अशा पद्धतीने येतोय आपण. म्हणजे जुने प्रश्न आहे. आता हे जुने प्रश्न सुरू झाले. म्हणजे ट्रेंड कसा चाललाय, आधी डायरेक्टली जोड्या लावायला प्रश्न, कलमावर थेट प्रश्न. आता कसा ट्रेंड चाललाय सुरू, म्हणजे खाली सगळ्यात आधी कलमावर प्रश्न, घटनादुरुस्त्यांवर प्रश्न, जोड्या लावायला प्रश्न. आता काय विधानात्मक प्रश्न सुरू झाले होते. म्हणजे याच्या पुढे आयोग जाऊन काय विचारू शकतो, 2 स्टेप पुढे जाऊन विचार करायचा कधी पण, आणि भविष्यातले प्रश्न कसे असतील ते थोडंसं बघायचं. चला 155, 156, 157, 159 आणि जोड्या लावायच्या आहेत. आता हे सगळे कलम आत्ताच वरती सांगितले. डायरेक्ट स्पष्टीकरणात जाऊ. 155 राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून. 153 काय सांगतो, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. त्या पद्धतीने 155 राज्यपालाची नियुक्ती, 156 पदाचा कार्यकाळ, 157 पात्रतेच्या अटी म्हणजे भारताचा नागरिक असावा, 35 वर्षे पूर्ण असावे वगैरे. 159 राज्यपालांनी घ्यायची शपथ किंवा प्रतिज्ञा. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शपथ देतात. कोण देतं शपथ? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. कुणाला देतात? राज्यपालांना शपथ देतात. कोणत्या कलमानुसार देतात? 159 नुसार देतात. याच्यावरती 4-5 प्रश्न तयार होतात. चला पुढे, राज्याच्या राज्यपालांच्या अधिकारांच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर विधानं ओळखा. राज्यपाल राज्य विधानसभेला बोलावू शकतात, स्थगित आणि विसर्जित करू शकतात. बरोबर. राज्यपाल राज्य विधानसभेच्या बैठक स्थगित करू शकतात. चूक. राज्यपाल निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित. बरोबर. अ आणि क बरोबर आहे. ब का चुकीचं आहे ते पण सांगते. लक्षात घ्या, अनुच्छेद 174 पहिला ऑप्शन. अनुच्छेद 174 याच्यानुसार राज्यपालांना विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याचा, तहकूब करण्याचा आणि विधानसभा विसर्जित करण्याचा सुद्धा अधिकार आहे. याच्या ऐवजी विधानसभेऐवजी विधान परिषद देतील. काही पण विधानात्मक प्रश्न याच्यामध्ये शब्दांची रचना चेंज होऊ शकते. दुसरं चुकीचं आहे, विधानसभेचे कामकाज सुरू असताना एखादी बैठक स्थगित करण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना असतो, राज्यपालांना असतो का? नाही. काय सांगितलं मी? 174 नुसार राज्यपाल काय करतील? विधानसभेचं अधिवेशन बोलवतील, तहकूब करतील आणि विधानसभा विसर्जित पण करतील. पण विधानसभेचं कामकाज सुरू असताना एखादी बैठक बसलेली आहे तर ती स्थगित करण्याचा अधिकार आहे का राज्यपालांना? नाही. कुणाला आहे? विधानसभेच्या अध्यक्षाला तो अधिकार असतो. चला तिसरा ऑप्शन आहे, अनुच्छेद 176 नुसार प्रत्येक नवीन निवडणुकीच्या नंतरच्या पहिल्या अधिवेशनाला आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाला राज्यपाल संबोधित करतात. कोणत्या कलमानुसार करतात? 176 नुसार करतात. एक्स्ट्रा माहिती, सभागृह तहकूब आणि बैठक स्थगित यामध्ये फरक आहे. लक्षात घ्या, सभागृह तहकूब करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे, पण बैठक स्थगित करण्याचा कुणाला आहे? विधानसभेच्या अध्यक्षांना आहे. तहकूब करण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे, बैठक स्थगित करण्याचा अधिकार त्या ठिकाणी विधानसभेच्या अध्यक्षाला आहे. चला, राज्यपालांच्या कार्यकारी अधिकारांबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि आपल्याला काय विचारलं? बरोबर विधानं ओळखायची आहेत. तर बघा, राज्यपाल राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक. चूक. आत्ताच वरती सांगितलं. उच्च न्यायालयातील न्यायाधीश कोणाची नेमणूक करतात किंवा उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं हे वरती एक्सप्लेन केलं आता. राज्यपाल राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याची पण करतात आणि महाधिवक्त्याची पण करतात. बघा, म्हणजे बरोबर विधानं कोणते? ब कड. पहिलं का चुकीचं आहे? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. राज्यपाल फक्त काय देतात? सल्ला देतात. लक्षात घ्या. ब बरोबर आहे. राज्यपाल हे राज्यातील विद्यापीठांचे कुलपती जे असतात आणि ते कुलगुरूंची सुद्धा नियुक्ती करतात. 164 नुसार मुख्यमंत्री आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नेमणूक मुख्यमंत्र्याची स्वतः राज्यपाल करतील, इतर मंत्र्याची मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल करतील. कोणत्या कलमात सांगितलंय? 164 मध्ये सांगितलंय. विधान ड पण बरोबर आहे, कारण कलम 165 नुसार राज्याचा महाधिवक्ता याची नियुक्ती सुद्धा राज्यपाल करतात. महान्यायवादी, महाधिवक्ता हे दोन्ही लक्षात ठेवायचे. चला, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. बरोबर. राष्ट्रपती केव्हाही राज्यपालाची एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये बदली करू शकतात अथवा त्यांना पदमुक्त करू शकतात. बरोबर. राज्यपालाच्या बदलीचा अथवा पदमुक्तीचा राष्ट्रपतीचा आदेश हा अंतिम नसतो, तर त्यास न्यायालयामध्ये आव्हान देता येते. हे चूक आहे. लक्षात घ्या, राज्यपालाच्या बदलीचा अथवा पदमुक्तीचा राष्ट्रपतीचा आदेश हा अंतिम नसतो, तर त्यास न्यायालयामध्ये आव्हान देता येतो. हे चुकीचं आहे. स्पष्टीकरण बघा. पहिलं विधान
156 नुसार राज्यपाल व राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत हा शब्द लिहून घ्यायला सांगितला होता 156व्या कलमात. दुसरं बरोबर आहे. राष्ट्रपतींना राज्यपालांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये बदलण्याचा किंवा कार्यकाळ संपण्यापूर्वी सुद्धा पदावरून हटवण्याचा अधिकार आहे. पण तिसरं का चुकीचं आहे? कारण राज्यपालांना पदावरून हटवण्याचं कारण संविधानामध्ये दिलेलं आहे का? नाही. जसं राष्ट्रपतींवरती महाभियोग आपण चालवू शकतो, त्याचं काय कारण सांगितलंय? घटनेचा भंग. तसं राज्यपालांना सांगितलंय का असं विशिष्ट कारण? पण त्या घटनेच्या भंगाची व्याख्या पण केलेली नाही, हे लक्षात घ्या. तसंच राज्यपालांना पदावरून हटवण्याचं कारण संविधानामध्ये दिलंय का? नाही. राष्ट्रपतींची मर्जी हा न्यायालयीन वादाचा विषय ठरत नाही. जोपर्यंत तो निर्णय पूर्णपणे मनमानी किंवा द्वेषपूर्ण असल्याचे सिद्ध होत नाही, सामान्यतः या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान देता येतच नाही, हे लक्षात घ्या. चला, राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकाराखाली खालीलपैकी कोणत्या बाबी येतात? राज्यपालांचा विवेकाधीन अधिकार, त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबी येतात? आता डायरेक्टली तुम्हाला सगळे ऑप्शन आहेत ते पण दिसले पाहिजे. PSI मेन्स जुलै 2022चा प्रश्न आहे. लक्षात घ्या. विवेकाधिकारांमध्ये काय काय येतं? जेव्हा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसेल तेव्हा ते अध्यादेश काढू शकतात. चूक. नंतर बघा, जेव्हा बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याबाबत एकमत नसेल तेव्हा ते एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात. बरोबर. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखून ठेवू शकतात. मंत्रिमंडळाने जर बहुमताचा पाठिंबा गमावल्याची त्यांची खात्री झाली तर ते मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात का? करू शकतात. बकड बरोबर आहे. चला, पहिलं का चुकीचं हे सांगते. अध्यादेश काढणं, कलम 213, हा राज्यपालांचा कार्यकारी किंवा विधी अधिकार असून तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वापरता येतो, विवेकाधीन अधिकार नाही. मी आत्ताच सांगितलं, राष्ट्रपती असो किंवा राज्यपाल असो, त्यांचे कोणते विवेकाधीन अधिकार आहेत, कोणते कार्यकारी अधिकार आहेत, सगळे तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यावरती आपल्याला स्वच्छाधीन अधिकार कोणते आहेत, सगळं विधिविषयक अधिकार कोणते आहेत, तर ते सगळे लिहून घ्यायचे. कीवर्ड्स त्याच्यातले लिहून घ्या. समजा कार्यकारी अधिकार 10 आहेत, त्याच्यातले सगळे कीवर्ड लिहून घ्या एका लाईनमध्ये. चला, पुढचा ब ऑप्शन काय होता? कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत जर नसेल तर मुख्यमंत्री निवडणं हा राज्यपालांचा विवेकाधिकार आहे का? हो. कलम 200 नुसार विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणं हा त्यांचा विवेकाधिकार आहे. आणि जर सरकारनं विधानसभेमध्ये बहुमत गमावलं तर ते मंत्रिमंडळ सुद्धा काय करू शकतात? बरखास्त करू शकतात. चला, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं विधान ओळखायचंय. राष्ट्रपती जसा संघराज्याचा घटनात्मक प्रमुख आहे तसा राज्यपाल त्यांच्या राज्याचा घटनात्मक. बरोबर. राज्यपाल हा केंद्रातील राष्ट्रपतीप्रमाणे नामधारी आहे. बरोबर. भारताच्या राष्ट्रपतीप्रमाणेच राज्यपालाचे विवेकाधीन अधिकार जे आहेत ते क्षेत्र स्पष्टपणे शब्दांकित करण्यात आलेले आहे. चुकीचे. तिसरं चुकीचे, लक्षात घ्या. कारण राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतींच्या विवेकाधीन अधिकारांचा स्पष्ट उल्लेख नाहीये, ते परिस्थितीजन्य आहेत. मात्र राज्यपालांच्या बाबतीमध्ये कलम 163 मध्ये त्यांच्या विवेकाधीन अधिकारांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय. हे एक अशा गोष्टी याच्यावरती आयोग आपल्याला फसवत असतो, ह्या गोष्टी लिहून घ्यायच्या. एक्सेप्शन असतात, लक्षात घ्या. राष्ट्रपतींच्या विवेकाधीन अधिकारांचा उल्लेख नाहीये घटनेमध्ये, पण राष्ट्रपतींच्या कलम 163 नुसार त्यांच्या विवेकाधीन अधिकारामध्ये काय काय येतील या सगळ्या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. चला, जेव्हा एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्यांचं वेतन, बघा आत्तावरती सांगितलं, मी तुम्हाला म्हटलं ना की एक असा स्पेशल प्रश्न येईल की ज्याच्यामध्ये विचारलं जाईल की संसद ठरवेल, राष्ट्रपती ठरवेल, तर याच्या उत्तर काय? संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिलं जाईल. लक्षात घ्या. कोणती घटना दुरुस्ती आहे? 7वी घटना दुरुस्ती 1956. याच्यानुसार एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून काय होऊ शकते? नियुक्ती होऊ शकते. अशा वेळी राज्यपालांचं वेतन आणि भत्ते कोणत्या राज्यातून किती प्रमाणामध्ये दिले जावे हा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं विचारलं? लक्षात घ्या. पहिलं दिले बघा की भारताच्या राष्ट्रपतींच्या विशिष्ट विवेकाधीन अधिकार क्षेत्राचा स्पष्टपणे उल्लेख नाही, जसा राज्यपालाचा बघा, वरचाच प्रश्न काय झालाय? रिपीट झालाय. म्हणजे वरचा एखादा प्रश्न किंवा एखादं विधान पुढच्या प्रश्नामध्ये रिपीट होऊ शकतं. मग हे काय? जसं राष्ट्रपतींच्या विवेकाधीन अधिकार क्षेत्राचा स्पष्टपणे उल्लेख नाही तसा राज्यपालांचा आहे का? आहे. राज्यपालाने केलेल्या कृतीच्या वैधतेबद्दल त्याने आपल्या विवेकाधीन अधिकारामध्ये काय ते करायला हवे होते किंवा नाही यावर प्रश्न उपस्थित करता येतो का? कोणतं चुकीचं आहे? दुसरं चुकीचं आहे. असं काही करता येत नाही. राज्यपालांना केलेल्या कृतीच्या वैधतेबद्दल त्यांना आपल्या विवेकाधीन अधिकारामध्ये ते करायला हवं होतं किंवा नाही यावरून प्रश्न उपस्थित करता येत नाही. त्यानंतर पुढे 42व्या घटना दुरुस्तीनंतर
मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक करण्यात आला, पण राज्यपालांबाबत अशी तरतूद नाही. बरोबर. लक्षात घ्या आता. हे बघा, राज्यपालांना कलम 163 नुसार घटनात्मक विवेकाधीन अधिकार आहे, ते राष्ट्रपतींना नाहीये. त्यानंतर पुढे म्हणजे उल्लेखच नाहीये राष्ट्रपतींच्या विवेकाधिकारांमध्ये काय काय येईल याचा उल्लेख नाहीये, राज्यपालांच्या याच्यामध्ये आहे 163 नुसार. दुसरं ऑप्शन चुकीचं आहे, कारण 163(2) नुसार एखादी बाब राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकारामध्ये येते की नाही येणार यावर राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो आणि त्यांनी केलेल्या कोणत्याही कृतीच्या वैधतेवरती या कारणास्तव प्रश्न उपस्थित करता येत नाही. 42व्या घटनादुरुस्तीनं राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाचा सल्ला मानणं काय केलंय? बंधनकारक केले. पण राज्यपालांसाठी अशी स्पष्ट बंधनकारक तरतूद घटनात्मक कलमामध्ये नमूद करण्यात आलेली नाहीये. चला पुढे. सध्या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणते अधिकार वापरतात असा प्रश्न विचारलाय. पहिले बघा की ते विधान परिषदेवरती एक 12अंश सभासद नाम निर्देशित करू शकतात. चुकीचं आहे. 171व्या कलमानुसार राज्यपाल विधान परिषदेवरती एकूण सदस्य संख्येच्या 1/6 नाम निर्देशित करू शकतात, 1/12 नाही. हे चूक आहे, हे बरोबर आहे. ते अँग्लो इंडियन जमातीचा एक प्रतिनिधी विधानसभेवर, हे पण चुकीचं आहे, नाही करू शकत. 104व्या घटनादुरुस्ती 2019 नुसार रद्द करण्यात आला आता अँग्लो इंडियन. प्रश्न 2020चा आहे. चला पुढे. ते राज्याच्या अथवा केंद्राच्या कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधी व्यक्तीला शिक्षेमध्ये सूट, सवलत किंवा माफी देऊ शकतात, हे पण चूक आहे. ते अर्थविधेयक राज्य विधिमंडळाच्या विचारार्थ परत नाही पाठवू शकत. सगळे विधानं चुकीचे आहेत, लक्षात घ्या. पहिलं विधान आहे कलम 171 नुसार राज्यपाल विधान परिषदेवरती एकूण सदस्य संख्येच्या 1/6 सदस्य नामनिर्देशित करतात, 1/12 नाही. ब पण चुकीचे. 104वी घटनादुरुस्ती 2019 नुसार आता अँग्लो इंडियन जमातीचे नामनिर्देशन काय झाले? रद्द करण्यात आले. कलम 161 नुसार राज्यपाल केवळ राज्याच्या कायद्याविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी क्षमादान करू शकतात, केंद्राच्या कायद्याविरुद्ध करू शकत नाही. आणि कलम 207 नुसार राज्यपाल अर्थविधेयक विधानमंडळाकडे पुनर्विचारासाठी परत पाठवू शकत नाही. कोणत्या कलमानुसार धनविधेयक परत पाठवू शकत नाही? 207व्या कलमानुसार. चला पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर विधानं ओळखायची. हे बघा, पहिला ऑप्शन इकडे दिलाय, नंतर इकडे. राज्यपालांची निवड विशेष निर्वाचन मंडळाकडून अप्रत्यक्ष पद्धतीने केली जाते. पहिलं चुकीचं आहे. आपल्याला बरोबर विधानं विचारलेत ना. पहिलं चुकीचं आहे बघा, म्हणजे याच्यामध्ये अ आहे, याच्यामध्ये अ आहे, याच्यामध्ये पण आहे. एलिमिनेशन मेथड वापरली, फक्त तिसरं आपलं बरोबर आहे, ब आणि क बरोबर. राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात, बरोबर. साधारणतः राज्यपालांची नियुक्ती 5 वर्षांसाठी असते का? हो. बघा, राज्यपालांची निवड कोणत्याही निर्वाचक मंडळाकडून होत नसते. त्यांची नियुक्ती कोणाद्वारे होते? भारतीय राष्ट्रपतींकडून. कोणत्या कलमानुसार? 155व्या कलमानुसार. आणि राज्यपाल हे राज्याचे औपचारिक आणि घटनात्मक प्रमुख असतात, तर मुख्यमंत्री वास्तविक असतात. आणि 156व्या कलमानुसार राज्यपालांचा कार्यकाळ त्यांनी पद स्वीकारल्यापासून पुढे किती असतो? 5 वर्षांचा असतो. आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावरती राहतात. खालील विधानं लक्षात घ्या आणि बरोबर विधानं ओळखायची. पुन्हा एकदा प्रश्न जशाचा तसा रिपीट बघा. राज्यपाल हे देशाचे कार्यकारी प्रमुख असतात? नाही, नामधारी असतात. राज्यपाल हे केंद्र किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य असणं आवश्यक आहे? बरोबर. बरोबर विधान विचारलेत ना. नाही, हे पण चुके. कारण 158व्या कलमानुसार राज्यपाल हे संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसावे, तर हे सदस्य असणं आवश्यक आहे. आणि जर अशी व्यक्ती नियुक्त झाली तरी पद स्वीकारल्याच्या तारखेपासून तिनं काय करायचं असतं? आपली सभागृहाची जागा सोडायची असते. राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सुपूर्द करतात. फक्त क बरोबर आहे, लक्षात घ्या. 156(2) या कलमानुसार राज्यपाल आपला स्वाक्षरीनिशी राजीनामा कुणाकडे देतो? राष्ट्रपतींकडे देतो. चला पुढचा प्रश्न बघा. 27वा प्रश्न आहे, कार्यकाळानुसार योग्य क्रम लावा. महाराष्ट्राचे राज्यपाल दिलेत. असाच प्रश्न सेम कुठं आला होता? राष्ट्रपतींवरती आला होता. आणि एक नव्हता, 4-5 प्रश्न होते. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या रेफरन्स बुकमध्ये एक स्पेशल पेज असेल, ज्या पेजवरती सगळे राष्ट्रपती आतापर्यंत नियुक्त झालेले आणि त्यांच्यासमोर त्यांच्या विरोधात कोण होतं आणि कोण बिनविरोध आले होतं, हे सगळं आपल्याला आयोग विचारतोय. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आता राज्यपालांवरती असा प्रश्न बघा, कालानुक्रमानुसार, मग यांचे कालक्रम नाही पाठ करायचे आपल्याला, त्याचा पूर्ण ट्रिकनुसार आतापर्यंत झालेले सगळे राज्यपाल पाठ करायचे. विजयलक्ष्मी पंडित, चेरियन, दयाल शर्मा आणि अलेक्झांडर हा त्यांचा क्रम आहे. ते साल पाठ करत बसायचं नाहीये, त्याची निमॉनिक्स तयार करा आणि लक्षात ठेवा. चला खालील विधानं विचारात घ्या. काय विचारले? राज्यपाल हा राज्य विधानमंडळाचा एकात्मिक भाग नाही. अचुकीचं आहे.
168व्या कलमानुसार राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एक अविभाज्य भाग असतो. लक्षात घ्या. पहिलं चुकीचं आहे. आपल्याला काय विचारले की कोणते विधानं बरोबर आहेत. नंतर राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते ती राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत काय असेल, पदावर असेल. राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो. बरोबर. राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबत सुद्धा राज्यघटनेमध्ये कोणताही उल्लेख नाहीये. ब क ड बरोबर आहे. चला पुढे 29वा प्रश्न बघा. विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबतच्या राज्यपालांच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. अनुच्छेद 201 मध्ये यासंबंधीच्या तरतुदी आहेत. आता बघा सगळे विधानं दिसत आहेत. काय विचारले की एखादं विधेयक हे राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबत राज्यपालाच्या अधिकारासंदर्भात खालील विधानं कोणती बरोबर आहेत असं विचारले. तर कलम 201 नुसार यासंबंधीच्या तरतुदी आहेत का नाही. हा राज्यपालांचा विवेकाधिकार नाहीये असं सांगितले. त्यांच्या अधिकारामध्ये काय काय येतं हे आपण मागच्या एका प्रश्नात बघितलं. नंतर बघा, जर विधेयकाचा उच्च न्यायालयाच्या स्थानावरती परिणाम होत असेल तर ते अनिवार्य आहे. हे बरोबर. विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबतची तरतूद ही जम्मू आणि काश्मीर राज्यात देखील लागू आहे. आता लक्षात घ्या, स्पष्टीकरणात तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होईल. विधान पहिलं चुकीचं आहे, कारण विधेयक राखून ठेवण्याची तरतूद ही कलम 201 मध्ये नाही. काय विधेयक राखून ठेवण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? 200व्या कलमामध्ये दिलेली आणि राष्ट्रपतींनी त्यावर द्यायच्या संमतीची सुद्धा प्रक्रिया आहे. दुसरं ऑप्शन चुकीचं आहे, कारण विधेयक राष्ट्रपतींकडे राखून ठेवणे हा राज्यपालांचा विवेकाधिकार आहे. तिथं काय दिलं होतं? विवेकाधिकार नाही. विवेकाधिकारमध्ये येतं ते. त्यानंतर पुढे, जर एखादा विधेयक उच्च न्यायालयाचे अधिकार कमी करत असेल किंवा स्थान धोक्यामध्ये आणत असेल तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणं राज्यपालावरती काय असतं? बंधनकारक असतं. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये कलम 370 रद्द झाल्यामुळे जम्मू काश्मीर संदर्भात जुन्या तरतुदी बदललेल्या आहेत. चला पुढे, अध्यादेश जारी करण्याच्या राज्यपालाच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत. अध्यादेश जारी करण्याच्या राज्यपालाच्या अधिकारासंदर्भात बरोबर विधानं ओळखायची. हा अधिकार अनुच्छेद 213 मध्ये का अध्यादेश काढण्याचा? बरोबर. हा विवेकाधीन अधिकार आहे का? नाही. त्यांना हा अध्यादेश 6 आठवड्यांच्या आत मागे घेता येत नाही. हे चुकी. राज्य विधिमंडळानं अध्यादेश अमान्य करण्याचा ठराव संमत केला तर 6 आठवड्यांचा निश्चित कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच तो लागू राहत नाही. हे बरोबर आहे. हा अधिकार राज्य विधिमंडळाच्या कायदे करण्याच्या अधिकार सारखाच. हे पण बरोबर. अ ड ई बरोबर आहे. लक्षात घ्या. अध्यादेश काढण्याचा अधिकार कलम 213 मध्ये बरोबर. दुसरं चुकीचे, कारण विवेकाधीन अधिकार नसून मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरावा लागतो अध्यादेश काढताना. लक्षात घ्या. क चुकीचे, कारण राज्यपाल कधीही अध्यादेश मागे घेऊ शकतात. तिथं दिलं होतं घेता येत नाही. नंतर बघा, ड बरोबर. विधिमंडळानं नापसंतीचा ठराव मंजूर केलेला तो त्वरित रद्द होतो का? हो. आणि अध्यादेशाचा प्रभाव हा विधिमंडळानं केलेल्या कायद्यासारखा असतो. चला पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणती विधानं सत्य आहेत? तर लक्षात घ्या, ते कोणाबद्दल विचारले? राज्यपालाबाबत. ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान परिषदेवरती नामनिर्देशित करू शकतात. आता हा प्रश्न 2019 आहे. लक्षात घ्या. राज्यसेवा पूर्व 2019. आणि आपल्याला काय विचारले? सत्य विधान. तर हे पहिली गोष्ट म्हणजे हे तर चुकीचं आहे समजा. नंतर रद्द झालं होतं ते. कोणती घटना दुरुस्ती होती? 104वी. ते अँग्लो इंडियन जमातीतील किमान दोघाच विधान. हे पण चुकीचे. त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली. हे बरोबर. ते राज्यघटनेच्या 31A खाली सक्तीनं खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाही. चुकी. लक्षात घ्या, राज्यघटनेच्या कलम 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे. पर्याय पहिला दुसरा चुकीचा आहे, कारण अँग्लो इंडियन जमातीचे नामनिर्देशन रद्द करण्यात आलेले 104व्या घटना दुरुस्ती 2019 नुसार. तिसरं बरोबर आहे, कारण कलम 371(2) नुसार महाराष्ट्राच्या राज्यपालांना विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याची विशेष जबाबदारी दिलेली आहे. कोणत्या कलमानुसार? 371(2) नुसार. चौथं चुकीचे, विशिष्ट प्रकारची विधेयके राष्ट्रपतींकडे राखून ठेवण्याचा अधिकार त्यांना आहे. फक्त तिसरं बरोबर आहे. लक्षात घ्या, बाकीचे सगळे चूक आहेत. बघा 32वा प्रश्न आहे, खालील विधानांपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहेत?
तरतूद म्हणून समाविष्ट केलेलं विधान. राज्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. चूक. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. चूक. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा. चूक. वरीलपैकी कोणतंच नाही. लक्षात घ्या, विधान पहिलं चुकीचं आहे, कारण राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही त्याच राज्याची रहिवासी नसावी हा एक संकेत आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये 157 ते 58 अशा कोणत्याही अटीचा उल्लेख केलेला नाहीये, घटनेत नाहीये. परंपरा म्हणून पाळलं जात असेल. ब चुकीचे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत धर्मावर आधारित अशी कोणतीही तरतूद राज्यघटनेमध्ये आहे का? नाही. क पण चुकीचे. लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा असावा हा एक संसदीय संकेत आहे. संकेत 1967 पासून तो पाळला जातो. राज्यघटनेमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही की लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असावा. चला पुढे. खालील जोड्या जुळवा. काय दिले? कलम आणि म्हणजे प्रश्न रिपीट आहे. कलम आणि त्याच्या समोर त्याच्यामधले असलेल्या तरतुदी. डायरेक्ट आपण स्पष्टीकरणात जाऊ. बघा 154 कलम. 154व्या कलमामध्ये राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालांकडे असं लिहा. 154 नुसार लिहा राज्यपाल कार्यकारी अधिकार. 155 राज्यपालाची नियुक्ती. 156 कार्यकाळ. 157 राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठीच्या पात्रता. तो भारताचा नागरिक असावा. कार्यकाळ 5 वर्ष आणि वयाची 35 वर्षे पूर्ण त्याने केलेली असावी. चला पुढे. राज्यपालाच्या अधिकार आणि कार्यासंबंधी खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? कोणती विधानं बरोबर आहेत? राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचं कार्य राज्यपाल करतात का? हो. राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपालांकडून नाही. हे चुकीचं आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनास राज्यपाल विधिमंडळामध्ये अभिभाषण करतात. हे बरोबर आहे. लक्षात घ्या. कलम 174. कोणतं कलम? 174व्या कलमानुसार राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन बोलवण्याचा आणि स्थगित करण्याचा अधिकार कुणाला आहे? राज्यपालांना आहे. ब चुकीचे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे कोण करतात? राष्ट्रपती करतात. कलम 217 नुसार केवळ या प्रक्रियेमध्ये ते सल्लागार म्हणून काम करतात. कोण? राज्यपाल. राज्यपालांचा सल्ला घेऊन राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात 271व्या कलमानुसार. विधान क बरोबर आहे, कारण कलम 176 नुसार प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनाला आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाला राज्यपाल काय करतात? संबोधित करतात. कोणत्या कलमानुसार करतात? 176व्या कलमानुसार. चला पुढे. राज्याच्या राज्यपाला अधिकाराबाबत खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? कोणत्या अधिकाराबाबत? राज्यपालाच्या. बघा, राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीनं करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात. हो. अनुच्छेद 356 खालील आणीबाणीच्या काळामध्ये राज्यपाल राज्याची विधान परिषद विसर्जित करू शकतात. चूक. राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रश्नासंबंधी राज्यपालास निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? चूक. एकदा का राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलं तर ते विधेयकाचे रूपांतर कायद्यामध्ये करणं हे राष्ट्रपतीच्या हातात असतं. त्यापुढे राज्यपालांची कोणतीही भूमिका असत नाही. हे बरोबर आहे. अ आणि ड बरोबर आहे. लक्षात घ्या. लक्षात घ्या. पहिलं बरोबर, कारण कलम 166(3) नुसार राज्य सरकारचा कारभार हा अधिक सुलभ रीतीनं चालण्यासाठी राज्यपाल काय करू शकतात? नियम तयार करू शकतात. कोणत्या कलमानुसार? 166(3) नुसार. ब चुकीचं आहे, कारण विधान परिषद हे स्थायी सभागृह असतं. ते कधीही विसर्जित केलं जातं का? नाही. क चुकीचे, कारण मंत्रिमंडळातील सदस्यांच्या अपात्रतेचा निर्णय हा सहसा विधिमंडळ अध्यक्ष घेतात असतात किंवा लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत न्यायालयामध्ये ठरत असतो, राज्यपालांकडे नाही. चौथं बरोबर आहे. 201व्या कलमानुसार एकदा विधेयक राष्ट्रपतींकडे जर पाठवलं की त्यावर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार कोणाचा आहे? राष्ट्रपतींचा. राज्यपाल या प्रक्रियेतून काय होतात? बाहेर पडतात. कोणत्या कलमानुसार पडतात? 201. चला जोड्या लावायला प्रश्न आहे. आता इथं ना जोड्याच दिलेल्या नाही, डायरेक्ट ऑप्शन दिलेले आहेत. PDF मध्ये चूक आहे, पण स्पष्टीकरणातून आपल्याला ते कलम लक्षात येतात. स्पष्टीकरण बघा. 156 कलम राज्यपालांचा पदावधी किंवा कालावधी. 154 राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालांच्या ठायी विहित असणं. 153 हे ना सिरियलनुसार लिहून घ्या रे. 153, 54, 55 आणि 56 असं लिहून घ्या. बघा 53 प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल. 54 राज्याचे कार्यकारी अधिकार त्यांच्याकडे असतील. 55 राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून आणि 156 राज्यपालांचा पदावधी किंवा कालावधी 5 वर्ष आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. चला पुढे. योग्य कथन ओळखा. राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रपतीद्वारे निर्वाचित केले जातात. बरोबर. निर्वाचन नाही येणार.
आपल्याला काय विचारले, योग्य कथन ओळखा, हे चूक आहे. राज्यपाल हे महाभियोग प्रक्रियेद्वारे पदच्युत केले जातात. महाभियोग प्रक्रिया नाही चालवली जात, हे पण चूक आहे. राज्यपाल हे कोणतेही अधिक लाभाचे पद धारण करू शकत नाही, हे बरोबर. फक्त क बरोबर आहे, लक्षात घ्या. पहिलं का चुकीचं आहे, कारण राज्यपालांचे निर्वाचन म्हणजे इलेक्शन होत नसतं. राष्ट्रपतींकडून त्यांची नियुक्ती म्हणजे अपॉइंटमेंट केली जात असते, लक्षात घ्या. राज्यपालांना हटवण्यासाठी संविधानामध्ये महाभियोगाची तरतूद केली का? नाही. ती राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. मात्र कलम याच्यानुसार 61 नुसार राष्ट्रपतींच्या विरोधामध्ये आपण महाभियोग चालवू शकतो. त्याचं काय कारण, घटनेचा भंग या कारणावरून आपण राष्ट्रपतींच्या विरोधात महाभियोग चालवू शकतो. पण घटनेचा भंग म्हणजे नक्की काय याची व्याख्या संविधानामध्ये दिलेली नाही. चला पुढे. यादी अ आणि ब म्हणजे पुन्हा कलमावर प्रश्न आहे आणि प्रश्न रिपीट आहे, लक्षात घ्या. 5वा आता प्रश्न आहे बरं हा कलमावर. जेवढे प्रश्न आले ते रिपीटच आलेले आहेत. 153, 54, 55, 56 आत्ताच वरती बघितलं, पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. 153 राज्याचा राज्यपाल, 154 त्याचे कार्यकारी अधिकार त्याच्याकडे असतील, 155 राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे आणि 156 राज्यपालांचा कार्यकाळ. चला 39वा प्रश्न, योग्य कथन ओळखा. राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात का? हो. इथं महान्यायवादी देतील पुढच्या वेळेला. चला, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात का? हे पण बरोबर. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल, ही चूक आहे. आता लक्षात घ्या, स्पष्टीकरण. अनुच्छेद 165 कोणतं कलम? कलम 165 नुसार राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतो? राज्यपाल करतो. कलम 316 नुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक कोण करतो? राज्यपाल. पण पदावरून काढू शकतो का? नाही. पदावरून कोण काढणार? राष्ट्रपती काढणार. पुढे क पण चुकीचे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती भारताचं कोण करतं? राष्ट्रपती. कोणत्या कलमानुसार? 217 नुसार राज्यपाल केवळ या प्रक्रियेमध्ये काय असतो? सल्लागार म्हणून भूमिका बजावतो. जर थोडंसं लक्ष देऊन 20 प्रश्न परफेक्ट करा, त्याच्या बेसवरची पुढचे 10-15 प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतात. एक्स्ट्रा माहिती, राज्यपाल विद्यापीठांचे कुलगुरू आणि राज्य निवडणूक आयुक्तांची देखील काय करतात? नियुक्ती करतात. खालील कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यपाल आपला विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाही? जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले किंवा मिळाले नसेल तेव्हा मुख्यमंत्री नेमताना आपले विवेकाधीन वापरू शकत नाही का? वापरू शकतात. ते स्वतः मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतील. बघा, पदावरून मुख्यमंत्र्याचा अचानक मृत्यू झाल्यास नव्याने मुख्यमंत्री नेमताना पण विवेकाधीन अधिकार वापरू शकतात. विधानसभेमध्ये बहुमताचा पाठिंबा गमावलेल्या मुख्यमंत्र्यानं विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिला तर तेव्हा पण वापरू शकतात. पण लक्षात घ्या, विधानसभेमध्ये स्पष्ट बहुमताचा पाठिंबा असलेल्या मुख्यमंत्र्यानं जर विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिला तर ते आपला विवेकाधिकार वापरू शकत नाही. का? जर मुख्यमंत्र्याकडे स्पष्ट बहुमत असेल तर त्यांनी दिलेला विधानसभा बरखास्तीचा सल्ला राज्यपालांना मानावाच लागतो. तेथे त्यांना स्वतःचा वेगळा निर्णय घेता येतो का? नाही घेता येत. म्हणून चौथं विधान चूक आहेत. म्हणजे याच्यानुसार प्रश्नानुसार बरोबर. चला 41वा प्रश्न बघा. राज्याच्या राज्यपालांच्या विधिविषयक अधिकारांबाबत, आता कोणता अधिकार आहे? वरती कोणते होते? विवेकाधीन. आता काय? विधिविषयक अधिकार. कुणाचे? राज्यपालांचे. राज्यपालांच्या विधिविषयक अधिकारांबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि कोणती विधानं बरोबर आहेत हे ओळखायचे. बघा, पहिलं, ते राज्य विधानमंडळाचे अधिवेशन बोलावू शकतात अथवा संपुष्टात आणू शकतात आणि राज्य विधानसभा बरखास्त करू शकतात. बरोबर. ते राज्य विधानमंडळाच्या बैठका नाही स्थगित करू शकत. हे आपण आताच वरच्या एका प्रश्नात बघितलं. ते प्रलंबित असलेल्या विधेयकाबाबत राज्य विधानमंडळात संदेश पाठवू शकतात. जर विधेयक मार्गदर्शक तत्वांविरुद्ध असेल तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधेयक राखून सुद्धा ठेवू शकतात. म्हणजे अ क ड बरोबर आहे. ब का चुकीचं आहे? कारण सभागृहाची बैठक स्थगित करण्याचा अधिकार संबंधित सभागृहाच्या कोणाला असतो? अध्यक्षांना असतो. राज्यपालांना असतो का? नाही. कलम 175 नुसार राज्यपाल विधिमंडळामध्ये संदेश पाठवू शकतात. जर एखादं विधेयक मार्गदर्शक तत्वांच्या विरोधामध्ये असेल तर राज्यपाल ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात आणि एकदा राखून ठेवलेल्या विधेयकावरती राज्यपालांचे काही अधिकार नसतात, हे लक्षात घ्या. चला 42वा प्रश्न. राज्यपालांच्या वट हुकूम काढण्याच्या अधिकाराबाबत खालील विधान विचारात. वट हुकूम म्हणजेच काय? अध्यादेश. 2 शब्द असतात, दोन्ही वापरलेले. कधी अध्यादेश वापरतो आयोग, कधी वट हुकूम. तर बघा, राज्यपालांचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे का? वट हुकूम वापरण्याचा नाही. वट हुकूम म्हणजेच अध्यादेश काढणं. कलम 213 नुसार राज्यपाल, 123 नुसार त्या ठिकाणी राष्ट्रपती आणि 213 नुसार राज्यपालांचा स्वेच्छाधीन अधिकार नसून पूर्णपणे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यांवर ते अवलंबून असतो. लक्षात घ्या. ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वट हुकूम काढू शकतात. बरोबर. ते वट हुकूम कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतात का? घेऊ शकतात. काही बाबतीत ते राष्ट्रपतींच्या सूचनांशिवाय वट हुकूम काढू शकत नाही. हे पण बरोबर आहे. वरीलपैकी कोणती बरोबर आहे? ब क ड बरोबर आहे.
लक्षात घ्या, विशिष्ट विषयांशी संबंधित वटहुकूम काढायचा असेल, अध्यादेश काढायचा असेल तर राष्ट्रपतींची पूर्व परवानगी काय असते? आवश्यक असते. चला पुढचा प्रश्न. आपण काय करू, 40 पेजेसचं PDF आहे आपलं. 20 पेजेस भाग पहिल्यामध्ये घेऊ आणि राहिलेले 20 पेजेस भाग दुसऱ्यामध्ये घेऊ, कारण एक लगत एवढं मोठं लेक्चर मांडल्यावर तुमच्या पण त्या ठिकाणी डोक्यावरून जाईल. चला 43वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणतं विधान बिनचूक आहे म्हणजे बरोबर आहे? चला, पहिलं विधान आहे, एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही. पहिलं चुकीचं आहे, करता येते, आताच आपण बघितलं वरती. पुढे बघा, राज्यपालाला त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेमध्ये विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही. दुसरं बरोबर आहे. राज्यपाल आपल्याला काय विचारले, बिनचूक, तर दुसरं बरोबर आहे, कारण अशी कोणतीही प्रक्रिया नाही सांगितलेली. राज्यपालांना पदावरून हटवण्याचं कारण किंवा प्रक्रिया संविधानामध्ये दिलेली नाही. ते राष्ट्रपतींच्या मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. जसं राष्ट्रपतींना जर आपल्याला पदावरून काढायचं असेल तर आपण घटनेचा भंग या कारणावरून राष्ट्रपतींवरती कलम 61 नुसार महाभियोग चालवू शकतो. तसं आपण राज्यपालांवरती चालवू शकतो का? नाही. आपल्याला राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल काय असेल, पदावरती असेल. म्हणजे पहिलं विधान काय, पहिलं विधान चुकीचं. दुसरं काय बरोबर, बिनचूक कोणतं विचारलं म्हणजे बरोबर कोणतं आहे? दुसरंच बरोबर आहे, पहिलं चूक. तिसरं बघा, राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी एकाचा सदस्य असणे आवश्यक असते. हे पण चुकीचं आहे. आपल्याला बरोबर सदस्य असायला नाही पाहिजे. लक्षात घ्या, कलम 158 नुसार राज्यपाल कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा, असला तरी त्यानं काय करायचा, राजीनामा द्यायचा. राज्यातील विद्यापीठांचा कुलपती नियुक्ती राज्यपाल करतो. राज्यपाल स्वतः विद्यापीठांचे कुलपती असतात, ते कुलपतीची नियुक्ती करत नाही, कुलगुरूंची नियुक्ती करतात. हे बघा, हे असं इथे कन्फ्यूज करतात आयोग आपल्याला. राज्यपाल स्वतः काय असतात, विद्यापीठांचे कुलपती असतात, ते कुलपतीची नियुक्ती नाही करत, कुलगुरूंची करतात. पुढे बघा, 44वा प्रश्न. खालीलपैकी कोणती विधानं योग्य आहेत? पुन्हा 4 विधानं आहेत आणि योग्य विधानं ओळखायची आहेत. चला, घटनेतील कलम 153 ते 167 ही राज्यातील कार्यकारी विभागाशी संबंधित आहेत. बरोबर. कलम 153 अन्वये राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते. 153व्या कलमानुसार का? ही चूक आहे, ही चूक आहे. 1978 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपालाचे पद घटनात्मक आहे. बरोबर. 6वी घटनादुरुस्ती 1956 अन्वये एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी नियुक्ती करू शकतो, पण 7वी घटनादुरुस्ती आहे, 6वी नाहीये. अ क बरोबर आहे, ब ड चूक आहे. अ क बरोबर आणि ब ड चूक. हे बघा 3 नंबरचं विधान लक्षात घ्या. अ का बरोबर आहे, कारण भाग 6 मधील कलम 153 ते 67 मध्ये राज्याच्या कार्यकारी विभागाची काय आहे, सगळी माहिती दिलेली. ब चुकीचे आहे, राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या मार्फत कलम 155 नुसार होते, 153 नाही. 153 अन्वये फक्त काय दिले, राज्यपालाची पदाची तरतूद आहे की राज्यासाठी एक राज्यपाल असेल. 153 155 नुसार राष्ट्रपती मार्फत काय असेल, नियुक्ती असेल. क बरोबर आहे, 1979च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपाल पद हे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील नोकरी नसून एका स्वतंत्र घटनात्मक पद आहे. ड चुकीचे आहे, कारण ही तरतूद 7व्या घटनादुरुस्तीत आहे. 6व्या आहे का? नाही. चला 21वा आता इथून आपण काय करू, पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. राज्यपालाचे 2 भाग आपले येतील, 2 भाग येतील. पहिला भाग आपला कव्हर झालेला आहे. भरपूर प्रश्न, किती जवळपास इथं प्रश्नाला 44 प्रश्न झालेत बघा. बाकीचे आपण पुढच्या भागात बघू. चला, तर आज आपण इथेच थांबूया.